अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे गुरुपौर्णिमा. आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी, दत्त भक्तांसाठी आज खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज आपल्या गुरूंचा दिवस आहे आणि प्रत्येकाने गुरुपद स्वामींना दिलंच असेल त्यात काही शंका नाही. आणि जरी दिलं नसेल, तुम्ही जरी मनोमन स्वामींना गुरु मानलं ना तरी खूप पुष्कळ आहे. स्वामींना समजतं की हा माझा भक्त मला गुरु मानतो आहे, हा माझी सेवा मनोभावे करत आहे, त्यासाठी गुरुपद द्यायलाच पाहिजे असं नाही, पण गुरुपद देण्याला पण खूप महत्त्व आहे. आणि बघा, तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्ही मांसाहार करतो, मग आम्ही स्वामींना गुरुपद देऊ शकतो का? हो, नक्कीच देऊ शकता. बघा, तुम्ही जरी मांसाहार करत असाल तरी पण स्वामी ठरवतील की तुमचा मांसाहार कधी सोडायचा. आणि अनेक स्वामी भक्त असे आहेत, स्वामी सेवेत आल्यावर कोणत्याही भक्ताला मांसाहार सोडावा लागत नाही, तर तो आपोआप सुटत असतो. ही ताकद स्वामी सेवेची आहे. म्हणून अजिबात न घाबरता तुम्ही मांसाहार जरी करत असाल तरी सुद्धा तुम्ही स्वामींना गुरुपद देऊ शकता, कारण की स्वामी आपल्या पाठीशी आहेत. आपल्यातले जे काही वाईट गुण आहेत ते आपले सगळे ते काढून टाकत असतात. आपल्याला एक गुणवान सात्विक व्यक्ती स्वामी बनवत असतात. आपल्यातले जे काही वाईट गुण आहेत ते स्वामी काढून टाकत असतात आणि त्यातलाच हा सुद्धा वाईट गुण स्वामी काढून टाकतात की आपला जो मांसाहार आहे तो आपोआप सुटत चालतो. आपल्याला जेव्हा स्वामी नामाची गोडी लागते ना तेव्हा आपला मांसाहार आपोआप सुटतो. आपल्याला सुद्धा समजत नाही की माझा मांसाहार कधी सुटला. अनेक स्वामी भक्तांचा हा अनुभव आहे आणि म्हणून सांगते, जरी मांसाहार करत असाल तरी अजिबात घाबरू नका. तुम्ही स्वामींना गुरुपद देऊ शकता. स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी असतील. फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे, ती म्हणजे स्वामींची सेवा मनापासून करायची आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे, बघा, गुरुपद दिलं म्हणजे झालं का? आज प्रत्येकाने म्हणजे आज अनेक जणांनी स्वामींना गुरुपद दिलं असेल तर गुरुपद दिलं आणि बस झालं. स्वामी आता माझे गुरु आहेत, ते आता माझं रक्षण करणार, ते माझ्या पाठीशी राहणार, ते मला प्रत्येक संकटातून वाचवणार. हो, वाचवणार, अगदी हे खरं आहे. परंतु स्वामींना आपल्याकडनं काय हवं आहे, स्वामींना आपल्याकडनं कसली अपेक्षा आहे ते आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. आणि बघा, स्वामींना आपल्याकडनं काय हवं आहे तर ते म्हणजे फक्त आणि फक्त स्वामींना आपली निस्सीम भक्ती, निस्वार्थी सेवा हवी आहे. आणि जी आपल्याकडनं स्वामींना कधीही मिळत नाही ती स्वामींना हवी आहे. स्वामींना तुम्ही कितीही महागडे वस्त्र अर्पण करा, अनेक अलंकार अर्पण करा, तुम्ही स्वामींना नानाविध प्रकारचे नैवेद्य दाखवा, स्वामींना त्यामध्ये काडीचाही इंटरेस्ट नाही आहे. स्वामींना फक्त तुमची भक्ती किती खरी आहे, तुमची भक्ती किती निस्सीम आहे, तुम्ही किती मनापासून स्वामींची सेवा करता, तुम्ही किती मनापासून स्वामींना हाक मारता, तुम्ही किती मनाभावातून स्वामींना मानता, हे स्वामींना हवं आहे. आणि तेच आपल्याला स्वामींना द्यायचं आहे. एक वेळेस तुम्ही गुरुपद नाही घेतलं ना तरी चालेल. तुम्ही जर मनातून स्वामींना मानत असाल ना, मनोमन मी स्वामींना गुरु मानलेला आहे असं तुम्हाला वाटतं ना मनोमन, मला गुरुपद घ्यायची गरज नाही किंवा मी गुरुपद जर नाही घेतलं चालेल का, मी मनातून स्वामींना मानेल, अवश्य तुम्ही मनाभावातून स्वामींना गुरु मानत असाल ना तर मी तुम्हाला सांगते तरी सुद्धा स्वामी तुमच्या पाठीशी असतात. त्यासाठी गुरुपद घेतलं पाहिजे असं नाही आहे. जर तुम्हाला खूप चिंता वाटत असेल ना की आम्ही मांसाहार करतो, आम्ही गुरुपद घेतलंच पाहिजे का, असं अजिबात नाही. तुम्ही गुरुपद नाही दिलं स्वामींना तरी चालेल, पण तुम्ही मनाभावातून स्वामींना माना, स्वामींना तुमचे गुरु माना आणि स्वामी जे तुमचे कर्म आहेत ते चांगले ठेवून मनापासून स्वामींची सेवा करा. स्वामींवर तुम्ही निस्सीम भक्ती करा, निस्वार्थी तुमची सेवा असू द्या. बघा, आपलं काय असतं माहिती का सगळ्यांचं, आता आपण संसारिक माणसं आहोत, त्याच्यामध्ये त्यात काही गैर नाही आहे, पण तरीही मी तुम्हाला एकदा सांगते, बघा, आपल्या सगळ्यांचं काय असतं म्हणजे अनेक भक्तांचं आहे असं, मी प्रत्येकाचं नाही म्हणणार. जे निस्सीम भक्त आहे त्यांचं तर खरंच सांगते, असे काही निस्सीम भक्त आहेत का स्वामींचे, ज्यांना स्वामीकडनं कसलीही अपेक्षा नसते, ते फक्त आणि फक्त स्वामींची मनापासून भक्ती करतात. त्यांना फक्त आणि फक्त स्वामींच्या नामाची गोडी आहे, फक्त स्वामींसाठी ते सेवा करत असतात. पण असेही काही भक्त आहेत की ज्यांना सेवा करण्याच्या अगोदरच मेवा खाण्याची अपेक्षा असते. म्हणजे मला मेवा कधी मिळणार, म्हणजे मी ही सेवा केल्यास मला मेवा पाहिजे, मी ही सेवा केल्यास मला फळ पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा असते. मी तुम्हाला आत्ताही सांगते, तुम्ही स्वामी सेवेत जरी नवीन असाल ना
तर स्वामी सेवेत आल्यास लगेच तुम्हाला तुमच्या मनासारखं काही होणार नाही। आधी तुम्हाला थोडासा त्रास सहन करावा लागेल। त्रास का होतो? आपल्या कर्माप्रमाणे होतो। आपले कर्म, आपले प्रारब्ध जर वाईट असतील तर त्याचा त्रास आपल्याला थोडासा होतो। पण बघा, स्वामी आपल्या पाठीशी असतात, त्याच्यामुळे त्याची झळ आपल्याला जास्त लागत नाही। त्या संकटाची तीव्रता, दुःखाची तीव्रता ते खूप कमी करत असतात। म्हणून अजिबात न घाबरता स्वामी सेवेत या आणि त्याचबरोबर कोणत्याही फळाची अपेक्षा न करता स्वामी सेवा करत राहा। बघा, जेव्हा आपण कोणत्याही फळाची अपेक्षा करत स्वामींची सेवा करतो ना, त्या सेवेला किंमत राहत नाही। ती सेवा बघा, तुम्हीच विचार करा, जर तुम्हीच एखाद्याकडनं काहीतरी मिळावं म्हणून त्याला काहीतरी देत असाल तर त्या देण्याला काही किंमत आहे का? आणि तेच जर तुम्ही मला या व्यक्तीकडनं काही नको, मला फक्त याला द्यायचं आहे म्हणून तुम्ही देत असाल तर ते खरंच त्या देण्याला किती अर्थ असतो। तसंच स्वामींचं पण आहे। तुम्ही स्वामी सेवा जेव्हा करताना तेव्हा तुम्ही ही अपेक्षा करूच नका की मला या सेवेचं फळ स्वामी कधी देतील। स्वामी त्याचं फळ तुम्हाला देत असतात। तुमची कोणतीही सेवा कधीही वाया जात नाही। स्वामींना काही तुमची कोणतीही सेवा स्वामींना ठेवायची नसते। तशीच स्वामी तुम्हाला प्रत्येक सेवेचं फळ देत असतात। फक्त ते फळ कधी कुठे कसं देतात ना, हे फक्त सगळं काही डिपेंड स्वामींवर आहे। तुम्ही स्वामींवर सगळं काही निशंक सोपवून द्या आणि तुम्ही फक्त सेवा करत राहा। योग्य वेळ आली ना तर स्वामी त्या सेवेचं फळ तुम्हाला आपोआप देतात। तुम्हाला काही मागायची गरज पडत नाही आणि तुमची कधी कोणतीही सेवा वाया जात नाही। तुम्हाला हा डाऊट असेल ना की मी इतकी सेवा करतेय पण मला फळ कधी मिळणार किंवा मला फळच मिळत नाहीये, माझी सेवेला काही अर्थच नाहीये किंवा माझी सेवा त्यांच्यामध्ये पोहोचते का नाही। बघा, जो खरंच मनापासून स्वामींची सेवा करतो ना, मनापासून स्वामींची भक्ती करतो, मनापासून स्वामींना हाक मारतो ना, त्याची तोडकी मोडकी जी काही तो सेवा करतो ना स्वामींची, ती स्वामी स्वीकारत असतात। स्वामींना तुमचा जास्त वेळ नको। स्वामी फक्त म्हणतात, स्वामींना एकच अपेक्षा असते की दिवसभरातून तू एकदा तरी माझी आठवण काढ, दिवसभरातून तू एकदा तरी माझ्याजवळ येऊन बस, मला तुझ्या गोष्टी सांग, तुझ्या मनातलं सांग। स्वामींना सगळं आपल्या मनातलं माहीत आहे, पण तरीसुद्धा स्वामींना फक्त एवढंच वाटतं की माझ्या भक्ताने स्वतःहून माझ्या जवळ यावं, त्याला त्याचं दुःख जे आहे ते मला सांगावं, त्याच्या मनात काय चालू आहे ते सांगावं, माझी सेवा त्याने तोडकी मोडकी जी त्याला जमेल ती त्याने करावी, माझी आठवण काढावी, माझं नामस्मरण करावं। फक्त हे स्वामींना अपेक्षा आहे आपल्या सगळ्यांकडनं। आणि याच गोष्टी आपण स्वामींना देत नाहीत, लक्षात घ्या। आपल्याला फक्त अपेक्षा असते ती म्हणजे फक्त फळाची। आणि मी एवढी सेवा केली तर माझं हे काम होईल का, किंवा मी ही सेवा केली तर माझं ते काम होईल का। बघा, म्हणजे आपण हा जो विचार करतो ना, तीच एक म्हणजे स्वार्थी सेवा असते की एवढी सेवा केलं माझं हे काम व्हायलाच पाहिजे। लक्षात घ्या, आपण कोणत्याही प्रकारची डील स्वामींसोबत करत नाही। आपल्याला फक्त सेवा करायची आहे आणि आपण त्यांच्या सेवेमध्ये आहोत। ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज या जगाचे पालन करता, आपण त्यांची सेवा करत आहोत। त्यांनी आपल्याला त्यांची सेवा करण्याचा अधिकार दिलेला आहे। ही किती मोठी गोष्ट आहे। आणि आपण फक्त फळाची अपेक्षा करत बसतो। आपण हा विचार कधीच करत नाही की मी खरंच स्वामी सेवेत आलेली आहे किंवा स्वामींनी मला त्यांच्या सेवेमध्ये आणलेलं आहे। हीच किती मोठी गोष्ट असेल। एवढ्या सगळ्या लोकांमधनं स्वामींनी माझ्याकडनं सेवा करून घेतली किंवा स्वामींनी मलाकडनं ते सेवा करून घेत आहेत, हीच खरंच किती मोठी गोष्ट आहे। आणि खरंच स्वामींनी माझ्यामध्ये काहीतरी चांगले गुण पाहिले असतील किंवा मी एक चांगली व्यक्ती असेल म्हणून स्वामींनी मला त्यांच्या सेवेमध्ये आणलेलं आहे। स्वामींना मी एक भक्त म्हणून स्वामी मला स्वीकारत आहेत, हीच खूप मोठी गोष्ट आहे। आणि लक्षात घ्या, स्वामी जेव्हा आपल्याला भक्त म्हणून स्वीकारतात, आपला हात जेव्हा धरतात ना, तेव्हा ते आपला हात कधीही सोडत नाही। कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, कितीही वाईट काळ येऊ द्या, स्वामी कधीही आपली साथ सोडत नाही। जरी आपण स्वामींची साथ सोडली तरी आपण स्वामी सेवेत येतो हे स्वामींच्या मर्जीने, पण टिकून राहतो ते आपल्या मर्जीने। कारण की स्वामी त्यांच्या सेवेमध्ये आपल्याला आणतात तर खरे, पण येणाऱ्या काळामध्ये जी काही संकटे येतात, दुःख येतात, त्यामुळे अनेक भक्तांचं काय असतं की नाही, मी स्वामी सेवा करून तर काही फायदाच होत नाही, कारण की एवढी मी सेवा करते पण तरीही माझ्या आयुष्यामध्ये दुःख आहे, संकटे आहेत आणि ते येतातच आहेत, मग माझा सेवा करून काय फायदा, म्हणून ते सेवा सोडून देतात। पण ही किती चुकीची गोष्ट आहे, तुम्ही लक्षात घ्या। बघा, स्वामी पण तुमची परीक्षा बघतात की खरंच हा माझा भक्त किती मनापासून माझी सेवा करतो। मी याच्या आयुष्यात जर संकटे आणली, आणि संकटे काय येतात, आपल्याच कर्माची फळं असतात, आपले प्रारब्ध असतात, म्हणून ते संकट येत असतात। पण लक्षात घ्या, स्वामींची लीला एवढी अगाध आहे ना
की त्या संकटात पण स्वामी आपल्या सोबत असतात। त्या संकटाची तीव्रता स्वामी कमी करत असतात, त्या संकटाची झळ आपल्याला जास्त बसत नाही। लक्षात घ्या, जेवढी झळ तुम्हाला स्वामी सेवेत नसल्यावर बसणार असते ना, तेवढी स्वामी सेवेत असून तुम्हाला ती बसत नाही। ही एक खूप मोठी गोष्ट आहे जी आपण विसरून जातो आणि फक्त आपण स्वामींना दोष देत बसतो की मी स्वामी सेवा करून पण मला स्वामी पाहिजे ते देत नाही। आणि ही जी मानसिकता आहे ना आपली, ती आपल्याला सोडायची आहे। स्वामींना काही न मागता स्वामी तुम्ही सेवा करून बघा, तुमच्या पुढ्यामध्ये एवढं असेल ना, स्वामी तुम्हाला एवढं काही देऊन जातील की तुम्हाला परत काही स्वामींना मागायची गरज पडणार नाही। तुमच्या अपेक्षापेक्षाही स्वामी तुम्हाला जास्त देऊन जातील। एवढी स्वामींची लीला अगाध आहे। पण तुम्ही फक्त निस्वार्थी सेवा करा, निस्सीम भक्ती करा आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण स्वामींना देत नाहीये आणि त्या आपल्याकडनं कुठेतरी राहून जातात। म्हणून लक्षात घ्या, जरी तुम्ही स्वामींना आज गुरुपद दिलं असेल किंवा दिलंही नसेल तरी सुद्धा स्वामींना तुम्हाला एकच गोष्ट द्यायची आहे, ती म्हणजे निस्सीम भक्ती आणि निस्वार्थी सेवा। या तुम्ही गोष्टी स्वामींना द्या। स्वामी तुमच्या प्रत्येक क्षणी, प्रत्येक संकटात, दुःखात तुमच्या सोबत असतीलच, पण तुम्हाला स्वामी एवढं भरभरून देतील ना की ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल। फक्त निस्वार्थी सेवा करा आणि निस्सीम भक्ती करा। मला जे काही चांगलं मिळालेलं आहे ते स्वामींच्या कृपेने मिळालेलं आहे, ही आपली भावना पाहिजे। आपण काय करतो, दुःख आलं तर आपण स्वामींना आठवतो, पण जेव्हा सुख येतं ना तेव्हा आपण आपल्या सेवेचा आपल्याला विसर पडतो, स्वामींचा विसर पडतो। पण जेव्हा दुःख आलं तेव्हा बरोबर आपल्याला स्वामी आठवतात। पण असं न करता, कितीही दुःख येऊ द्या किंवा कितीही चांगला काळ तुमच्या आयुष्यामध्ये येऊ द्या, कितीही सुख येऊ द्या, तरी सुद्धा हे जे काही सुख आहे ते फक्त मला स्वामींच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे, हा विचार तेव्हा आपल्या मनामध्ये आला पाहिजे। तेव्हा सुद्धा आपल्याला स्वामीच दिसले पाहिजे। लक्षात घ्या, ही असते निस्सीम भक्ती आणि निस्वार्थी सेवा। ज्या सेवेमध्ये कोणत्याही फळाची अपेक्षा नसते ती असते निस्वार्थी सेवा। या दोन गोष्टी स्वामींना द्या आणि मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये कोणकोणते चमत्कारिक बदल घडून येतात। अनुभव घेऊन बघा, फक्त या गोष्टी करा आणि मग बघा तुम्हाला स्वामी काय काय देऊन जातात। तर चला, ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। तर झालेली सेवा मी स्वामींच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।